राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहे। शरद पवारांसोबतचे आमदार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे। सोनिया गांधींची काही आमदारांनी वेळ मागितली आहे। अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांना अनौपचारिक हा दावा केलेला आहे। राज्याच्या राजकीय वर्तुळातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहे। शरद पवारांसोबतचे आमदार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि या आमदारांनी आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या भेटीची वेळही मागितलेली आहे। अजित पवार गटाच्या एका बड्या नेत्यानं अनौपचारिक हा दावा केल्याचा आता समोर आलेला आहे। तर एक महत्त्वाची राजकीय आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आता काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहे। शरद पवारांसोबतचे आमदार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याशी जोडले जात आहेत। विनोद, राज्याच्या राजकारणातील सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं कळतंय आणि या आमदारांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे। तर या संदर्भातले अनेक महत्त्वाचे दावे देखील आता समोर येत आहे। अपडेट काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्याचे दोन तुकडे झाले आणि आता शरद पवार कडे जे आमदार आहेत त्यामध्ये जवळपास 5 ते 6 आमदार ज्या बड्या मोठ्या प्रमाणात या आमदारांचा समावेश आहे आणि हे आमदार जे आहेत सर्वात अनुभवी आमदार या ठिकाणी मानलं जात आहे आणि हे 5 ते 6 आमदार जवळपास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची वेळ मागितली आहे आणि ही वेळ जवळपास 10 ते 15 दिवसापासून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे मागितली आहे। या प्रकरणामध्ये निवडणूक असताना सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या शरदचंद्र गटाच्या आमदारांना अजून वेळ दिली नाही, परंतु हा जो दावा केला आहे तो अजित पवार गटांच्या नेत्यांनी केला आहे आणि शरदचंद्र पवार गटाचे जे अनेक आमदार आहेत जवळपास 5 ते 6 आमदार ते काँग्रेस पक्षात जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनी याबाबतचे भाष्यही केलं होतं की जे देशामधील छोटे छोटे जे पक्ष आहे त्यांनी काँग्रेस पक्षात विलीन व्हावं आणि त्या प्रकारची भूमिकाही त्यांनी मांडली होती। म्हणजे याचा अर्थ याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हे स्पष्ट केलं होतं की काँग्रेस पक्षाची आमची विचारधारा गरिष्ठ आहे, कारण आम्ही काँग्रेस पक्षातून बाहेर पडलो आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाविषयी आमची कुठल्याही प्रकारची भावना वेगळी नसणार आहे असंही त्यांनी हे भाकीत केलं होतं। या प्रकरणामध्ये शरद पवार यांच्याकडून वारंवार विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आला आहे आणि त्यानंतर मात्र सर्वात पहिले जो विलिनीकरणाचा जो पक्ष असेल तो मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गट असेल असंही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि अजित पवार गटाकडून जो दावा करण्यात आला आहे त्यामध्ये मोठे आमदार ज्यांचा अनुभव म्हणजे जे 5 ते 6 टर्म जे 4 ते 5 टर्म पेक्षा जास्त निवडून आले आहे अशा आमदारांच्या ठिकाणी समावेश आहे आणि लोकसभा निवडणुकीनंतर आणि निकालानंतर याबाबतची भूमिका शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार करतील अशीही या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। यामुळे शरद पवार यांनी जी भाकीत केलं होतं ते भाकीत आता खरं ठरताना पाहायला मिळत आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलं। विनोद, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत तुर्तास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।